नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात. मी आहे प्राध्यापक गणपत उगडे. गणपत उगडे मराठी व्याकरण यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मित्रांनो, तुम्ही सर्वजण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात. तुमच्यापैकी कोणी पोलीस भरती किंवा वनरक्षक असेल, येणारी जी काही तलाठी भरती आहे या तलाठी भरतीचा तुम्ही अभ्यास करत असाल, अथवा संयुक्त गट ब PSI, STI, ASO असेल, आरोग्य सेवक असेल, महानगरपालिका असेल, अथवा PWD, WRD, WCD, म्हाडा असेल, टाउनशिप असेल, अगदी शिपाई पदापासून उपजिल्हा अधिकारी पदापर्यंत कोणतीही परीक्षा घ्या, सर्वच परीक्षेला मराठी व्याकरण हा निर्णायक विषय आहे. मित्रांनो, अगदी पैकीच्या पैकी गुण 100% तुम्ही मिळवू शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला सराव महत्वाचा आहे. एखादी कोणताही संकल्पना असेल किंवा कोणताही घटक असेल, त्याच्या जे काही मूलभूत संकल्पना आहे, त्या मूलभूत गोष्टी, त्या मूलभूत संकल्पना तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. कारण त्यासाठी मागील ज्या काही प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकांचा आढावा घेणं, किंबहुना त्या प्रश्न प्रकारांचे जी काही काठिण्य पातळी आहे ती काठिण्य पातळी व्यवस्थित समजून घेऊन त्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे. तर आज आपण असेच प्रिव्हियस इयर जे काही क्वेश्चन आहे त्यांचा असे प्रश्न, अशी उत्तरं, याच्यामध्ये एक प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. काय आहे प्रश्न पहा. त्या प्रश्नाचा जर विचार वगैरे केला तर त्या प्रश्नाचा विचार करत असताना पहा, इथं प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारलेला आहे. काय विचारलेला आहे? प्रचलित संधीनुसार मंत्रालय या शब्दाचा योग्य विग्रह ओळखा. प्रचलित संधीनुसार काय केलंय? मंत्रालय हा शब्द दिलेला आहे आणि मंत्रालय या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा असं म्हटलेलं आहे. खाली तुम्हाला पर्याय दिलेले आहे: मंत्र अधिकालय, मंत्र अधिकालय, मंत्री अधिकालय आणि वरील सर्व बरोबर. आता इथं बऱ्याच विद्यार्थ्यांचा समज, गैरसमज असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नसतं प्रचलित म्हणजे काय. प्रचलित याचा अर्थ मराठी भाषेमध्ये रूढी परंपरेनुसार काही शब्द वापरले जातात. मग भाषा अभ्यासकांनी म्हटलेलं आहे की संस्कृत शब्दांची जशी संधी होते तशी मराठी शब्दांची देखील संधी होते, आणि मग त्याला त्यांनी नाव दिलं मराठी विशेष संधी. मराठी विशेष संधी. मग त्या मराठी विशेष संधीमध्ये त्यांनी दोन प्रकार दाखवले. दोन प्रकारामध्ये एक आहे पूर्वरूप संधी आणि दुसरी आहे पररूप संधी. आता पूर्वरूप संधी आणि पररूप संधी याचा अर्थ परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन्ही वर्ण स्वर असतात. पैकी संधियुक्त शब्द होताना पहिला स्वर कायम राहतो, त्याला म्हणायचं पररूप, आणि दुसरा स्वर कायम राहत असले तर त्याला म्हणायचं पूर्व. एक पहिला स्वर कायम राहतो त्याला म्हणायचं पूर्वरूप संधी, आणि दुसरा स्वर कायम राहतो त्याला म्हणायचं पररूप संधी. आता मंत्रालय म्हटलेलं आहे, बरोबर. आता प्रचलित शब्द वापरलेला आहे. मग मंत्र अधिकालय आहे का? नाही. आलय का मतलब क्या होता है? आलय म्हणजे घर बर का. आलय याचा अर्थ काय होतो? घर. जसं देवालय, देवाचं घर, मंत्रालय, मंत्र्यांचं घर, विद्यालय, विद्येचं घर, वाचनालय, वाचनाचं घर, कार्यालय, कामकाजाचं घर. आलय का मतलब होता है घर. आता इथं मंत्र अधिकालय, मंत्र अधिकालय, मंत्री अधिकालय आणि वरील सर्व बरोबर. तर मित्रांनो, या प्रकाराचा जर विचार वगैरे केला, मंत्रा हे हॉटेलचं नाव आहे, प्रॉपर नाउन झालं, हे उत्तर चुकीचं आहे. बर, मंत्र अधिकालय म्हटल्यानंतर हे दीर्घादेश संधीचं उदाहरण आहे, म्हणजे हे पण इथं होऊ शकत नाही. आता इथं मंत्री अधिकालय. आता मंत्री अधिकालय याचा जर विचार केला तर हे उत्तर अगदी योग्य आहे. का योग्य आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. मंत्र अधिकालय हे बरोबर का आहे. आता इथं जर तुम्ही बारकाईने पाहिल्या तर याचा विचार करत असताना इथं पहा, मंत्रालय असा शब्द आहे, बरोबर. मग इथं काय आहे? त्याचा विग्रह केल्यानंतर मंत्री अधिक आलय बरोबर मंत्रालय. इथं काय आहे रे? ई, आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला आ. मग लक्षात ठेवा की या ठिकाणी तुमच्या लक्षात येतंय की पहिल्या शब्दाच्या शेवटी ई नावाचा स्वर आहे, दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला आ आहे, आणि मग संधियुक्त शब्द होताना पहिल्या स्वराचा लोप झालेला आहे आणि दुसरा स्वर
कायम आहे मंत्रा. मग लक्षात येत आहे काय स्वर संधीमध्ये संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन्ही वर्ण स्वर असतात. पैकी पहिला स्वर कायम राहतो आणि दुसऱ्या स्वराचा लोप होतो आणि म्हणून ती जी काही संधी आहे त्या संधीला म्हटलं जातं पररूप संधी. कोणते संधी आहे रे? पररूप संधी. मग पररूप संधीचा जर विचार वगैरे केला तर पररूप संधीचा विचार करत असताना मग इथं मंत्री अधिक आलय हे जे काही उत्तर आहे हे उत्तर अगदी योग्य आहे आणि म्हणून या प्रचलित संधीनुसार मंत्रालय या शब्दाचा योग्य संधी विग्रह आहे मंत्री अधिक आलय. काय आहे रे? मंत्री अधिक आलय. आणि जर तुम्हाला कोणी असा प्रश्न विचारला, फक्त एवढाच प्रश्न विचारला काय की प्रश्न असा आहे मंत्रालय मंत्रालय या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा. योग्य मंत्रालय या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा. संधी विग्रह ओळखा. आता असा जर प्रश्न वगैरे केला तर असा प्रश्न केल्यानंतर मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की इथं तुम्हाला पर्याय दिले जातील आणि मग पर्यायामध्ये तुम्हाला ए मंत्रा अधिक आलय, इथं दिलं जाईल बी मंत्री अधिक आलय, सी मंत्र अधिक आलय आणि डी पर्याय दिला यापैकी नाही असा पर्याय दिला. ओके. मग आता तुम्हाला या ठिकाणी योग्य उत्तराची जर निवड करायची असेल तर मित्रांनो तर हे उत्तर चुकीचं आहे, हेही उत्तर चुकीचं आहे, हे देखील चुकीचं आहे. मंत्र अधिक आलय बरोबर आहे. काय आहे रे? मंत्र अधिक आलय हे उत्तर बरोबर आहे. आता मंत्र अधिक आलय हे उत्तर बरोबर आहे तर याचं उत्तर काच्या उत्तराचा जर विचार वगैरे केला तर इथं पहा मी इथं लिहिलं मंत्रालय. आता मंत्रालय म्हटल्यानंतर मगाशी तुम्ही प्रचलित शब्द वापरला होता, प्रचलित उत्तर होतं. हे काय म्हटले? प्रचलित शब्द वापरलेले नाही, फक्त मंत्रालय या शब्दाचा संधी विग्रह. मग ते संस्कृत भाषा आहे. मग संस्कृतनुसार या ठिकाणी जर पाहिलं तर इथं पहा मंत्र अधिक आलय बरोबर मंत्रालय. म्हणजे पहिल्या शब्दाच्या शेवटी अ आहे आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला आ आहे. मग इथं तुमच्या लक्षात येतं पहिल्या शब्दाच्या शेवटी अ आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला आ. परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन्ही वर्ण स्वर आहे. मग ज्या संधी प्रकारामध्ये परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन जे काही स्वर आहे ते काय असतात? एकाच उच्चार स्थानातील दोन स्वर एकत्र आलेले आहे आणि मग दोन स्वर एकत्र आले आणि म्हणून काय तयार झाला आहे? आ मंत्रा. काय तयार झाला? मंत्रा. दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्यांच्याच जातीतील एक दीर्घ स्वर तयार होतो. तो जो संधी प्रकार आहे त्या संधी प्रकाराला दीर्घादेश संधी असे म्हणतात. काय म्हणायचं त्याला? दीर्घादेश संधी. मग दीर्घादेश स्वर संधीनुसार या ठिकाणी याचं जे काही उत्तर वगैरे आहे या उत्तराचा विचार करत असताना मंत्र अधिक आलय बरोबर आहे. पण कशानुसार रे? संस्कृत संधीनुसार. काय? संस्कृत दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्यांच्याच जातीतील एक दीर्घ स्वर तयार होतो. त्या संधी प्रकाराला दीर्घादेश संधी म्हणतात. जर प्रचलित शब्द नसेल तर त्याचं उत्तर आहे मंत्र अधिक आलय दीर्घादेश संधी. आणि पुढे इथं जर पाहिलं तर त्याचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे असं की मित्रांनो पहा. आता मगाशी तुम्हाला काय सांगितलं होतं? मगाशी सांगितलं होतं मंत्री अधिक आलय. मग आता पुन्हा एकदा मी तुम्हाला सविस्तर सांगतो योग्य विग्रह कसा आहे ते. इथं पहा
शब्द काय वापरला रे? शब्द वापरला प्रचलित. प्रचलित, प्रचलित संधी विग्रहानुसार. प्रचलित शब्द वापरला, प्रचलित संधी विग्रह. संधी विग्रह, प्रचलित संधी विग्रह. आणि इथं मग तुम्हाला लक्षात घ्यायचंय, हा प्रचलित संधी विग्रह आहे. आणि इकडे काय आहे रे? इथं आहे फक्त संधी विग्रह. संधी विग्रह. आता संधी विग्रह म्हटल्यानंतर, संधी विग्रह, संधी विग्रह म्हटल्यानंतर इथं संस्कृत, तत्सम शब्द आहे संस्कृत. मग या उत्तराचा जर विचार वगैरे केला तर याचा विचार करत असताना प्रामुख्याने इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, पाहून घ्या. मंत्री अधिक आलय. इथं ई आहे, इथं आ आहे. या ईचा लोप झाला आणि हा कायम आहे, याचा लोप झाला. आणि म्हणून आहे ही संधी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याला म्हटलं जातं पररूप, पररूप स्वर संधी. आणि इथं आहे, इथला जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना मंत्र अधिक आलय बरोबर मंत्र आलय. इथं मग काय आहे रे? अ. आणि इथं काय आहे? आ. मग दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्यांच्याच जातीतील एक दीर्घ स्वर तयार होतो. दोघ जण एकत्र आले, काय तयार झाला रे? आ. मग इथं काय आहे? मंत्रा. काय आहे रे? मंत्रा. मग हे जे काय आहे याला काय म्हणायचं? दीर्घादेश स्वर संधी. दीर्घादेश स्वर संधी हे तुम्हाला पक्क लक्षात ठेवायचं आहे. मग इथं शब्द काय आहे रे? मंत्रालय. इथं देखील काय आहे? तर इथं देखील काय आहे तुम्हाला लक्षात घ्यायचंय, इथं पण तोच शब्द आहे मंत्रालय. झाली बाजू क्लिअर एकदम? काही शंका नाही ना? बिलकुल ओके. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी मित्रांनो आपला आजचा जो काही प्रश्न होता तो प्रश्न या ठिकाणी सोडवलेला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन प्रश्न पाहण्यासाठी गणपत उघडे मराठी व्याकरण युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या. पुन्हा भेटूया असेच नवनवीन प्रश्न घेऊन पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू.